सामन्याला सुरुवात दोन्ही टीम्सने एक एक सामना जिंकला. बघूया आता या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिला बॉल तयार. श्रीकांत. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं. स्ट्रोक चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. बॉल सीमारेषे लगत तिथे मात्र फील्ड केला जातोय. बॉल तयार. पुन्हा एकदा पाहूया या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल. बिगिट करण्याचा प्रयत्न. वाव काय टायमिंग होतं, परंतु तिथे पहा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगला झेल त्यांनी पकडलाय आणि बॅटर इथून मात्र बाद होतोय. थोडीशी ताकद कमी मिळाली या फटक्याला आणि इथे मात्र बॅटर क्रमांक 1 इथून मात्र बाद झाला. बॉल आता पुन्हा एकदा तयार होतोय. श्रीकांत विकेट टेकर गोलंदाज आहेत. खरं तर अचूक टप्प्यांसाठी ते ओळखले जातात. आणि पहा नेरूळ टीम कडून रिप्रेझेंट करत असताना कमालीची गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बॅकफुटला गेले. जागा बनवली. रूम बनवली आणि त्यानंतर बॉल पहा इनफिल्डच्या वरनं गॅप मधून बॉल चालला. बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रस मिळतात 4. येतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला संजीवनी देणारा फटका. चौकार. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. चौकार आल्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक. डॉट बॉल आला. चार बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. तिथे पहा भरपूर वेगानं बॉलच्या मागे आय थिंक बिथून आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना तुम्ही झालं आणि इथे मात्र एक हास्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि 2 धावा आता पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. फनी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाला, जिथे मात्र खरं तर बॉलला गॅदर करता आलं नाही गोलंदाजाला आणि तितक्यात जिथे 1 धाव होती तिथे आणखीन 1 धाव इथून मात्र धावून काढली गेली. अशा 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटचा बॉल. या षटकातील शेवटचा बॉल. बॉल तयार. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे पहा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे नंदेश आपल्याला पाहायला मिळाले. षटक संपलंय. 1 ओव्हरचा खेळ संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर पहा धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 1 गडी बाद 9 धावा. की स्कोरर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा सध्या लाईव्ह कव्हर केली जाते. नक्कीच ऑनलाईन जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्व प्रेक्षकांचा मी सहर्ष स्वागत करतोय. एक उत्तम क्वालिटी आणि क्लिअरिटी देणारं यूट्यूब चॅनल म्हणजेच की स्कोरर. नक्कीच चॅनलची क्लिअरिटी आवडली असेल तर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अनेक स्पर्धा आपल्या भेटीला येतील. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज आला आहे रॉकी. यावेळेला स्ट्रोक चांगला. बॉल हवेत. पकडा जेल जिंका क्रिकेटचा खेळ. विकेटचं प्रात्यक्षिक. बॅट्समन बाद.
सेकंड विकेट गॉन. दुसरा धक्का बसला गोठिवली टीमला. या वेळेला देखील व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलं. एक्स्ट्रा रन्स. ICC नियम क्रमांक 22चं उल्लंघन आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. डबल डिजिट मध्ये 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. लाईन खराब आहे. बनसोडे सरांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय व्हाईट बॉलचा. पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. रॉकी यांच्याकडे अचूकता आहे, त्यांच्याकडे व्हेरिएशन आहे आणि खरं तर अष्टपैलू कामगिरीसाठी ते ओळखले जातात. बिग हिट केला जातो आहे. श्रीकांत आहेत डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पहा अतिशय सुरेख क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट झाली. आता धावफलकावरती 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला ऑफसाइड ऑफस्टम हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅट्समनला शांत ठेवलं. डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त बॉलिंग. पुन्हा एकदा दूरवरून क्षेत्ररक्षक पहा. श्रीकांत बॉलच्या मागे भरपूर वेगाने धावतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते श्रीकांत यांचं. तेरा धावा धावफलकावरती. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. 3 गड्यांच्या मोबदल्यात बॉल तयार. पुन्हा एकदा रॉकीचा हा बॉल. पुन्हा एकदा श्रीकांत या बॉलच्या मागे. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातो आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होती. चांगली फिल्डिंग. जिथे तिथे नजर जाईल तिथे तिथे श्रीकांत श्रीकांत आणि श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग तर चांगली केली परंतु आता फिल्डिंग करत असताना देखील ते प्रभावित करतात. 1 बॉल बाकी आहे अजून या षटकातील. बॉल तयार. थांबतायत, वेळ घेतायत. यावेळेला फटका दमदार आहे. बॉल हवेत पकडला जातोय. झेल विकेटचं प्रात्यक्षिक आणि बॅट्समन बाद झालाय. धक्का क्रमांक 3. ओव्हर नंबर 2चा आता खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 बाद 15 धावा. या धावसंख्येवरती 3 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत बॅटिंग करणाऱ्या गोठवली या टीमने. 2 षटकांचा आता खेळ संपला. अजूनही 12 बॉल बाकी आहेत. आता पाहूया या 12 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत.
नयन आलेत गोलंदाजी मार्क वरती. पाहूया नयन आता यांच्या माध्यमातून कशा रीतीनं इथून मात्र खेळ दाखवला जाणार आहे. चला नेरूळ संघ वेळ कमी घ्यायचा. नितीन काका यांना प्रत्येक षटकारासाठी देवाकर यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. या वेळेला देखील कट केले, बॉलला स्लाइस केले, बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, तिथे एकच धाव मिळणार. सुधीर दादा मात्रे यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज. इथे मात्र शांत ठेवलं या फलंदाजाला आणि पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळतीये. या वेळेला बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या मागे धावतायत. चांगली फिल्डिंग. ओ वॉड थ्रो, काय थ्रो आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र 2 धावा आपण बघितल्या. या वेळेला देखील इथे मात्र आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅट्समनला शांत ठेवलं. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात 18 धावा. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या षटकातील. बॉल तयार होतात. आणखीन एक तेज आणि तरार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक स्ट्रॉंग अपील होत असताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु डॉट बॉल. या वेळेला देखील आपण पाहू शकाल एक जबरदस्त बॉल. ओव्हर नंबर 3 चा आता खेळ संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन आपण बघतोय फक्त 18 धावा. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि बॅट्समन इथून मात्र बाद होत आहेत. आता ओव्हर नंबर 4 मध्ये नंदेश आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली. बॉल तयार होतात. पुन्हा एकदा पुढचा बॉल पाहूया. हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. या वेळेला 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धाव्याच्या मदतीनं आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतो भाई 20 धावा. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 20 रन्स ऑन दी बोर्ड. बॉलर पुन्हा एकदा तयार होतात. नंदेश पहा त्यांच्याकडे मात्र अचूकता आहे, विविधता आहे. फिंगर रोल्स केले होते. खरं तर या बॉलला रीड करणं बॅटरसाठी भरपूर कठीण झालं आणि या मोमेंटला डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते.
पहा थोडीशी फ्लाईट दिली होती आणि त्यानंतर हा डॉट बॉल आपण बघितलात. यावेळीचा हा बॉल पंचांचा सिग्नल व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रन जोडल्या जातात. धावफलकावरती धावा आपण बघतोय 21 धावा अजूनही बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. फटका दमदार आहे तिथे फिल्डर त्यांच्या माध्यमातून होतीये चूक. बॉल चालला टू बाउन्स सीमा पार. रन्स मिळतात 4. येतो हा मोक्याच्या क्षणाला चौकार. नितीन यांच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुधीरदादा मात्रे आणि देवादादा यांच्या वतीनं खरं तर षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे, परंतु चौकार आला. बॉल तयार होतोय. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. यावेळेला फटका हवेत खेळलाय, पकडला जातोय झेल. आय थिंक रॉकी आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅट्समन बाद होत आहेत. धावफलकावरती आता रनसंख्या आपल्याला पाहायला मिळाली 5 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतन एंटर होतात. पाहूया केतन यांच्या माध्यमातून कशा रीतीनं खेळ दाखवला जाईल या मॅच मध्ये. खरं तर जो संघ जिंकणार आहे तो सरळ मात्र जुईनगर या संघासमवेत 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल पहिल्या सत्रातील. बॉल तयार. लो और फुल टॉस तिथे डीप स्क्वेअर लेग रेझर मध्ये श्रीकांत आहेत. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतात. या 2 धाव्यांच्या मदतीनं आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 27 धावा. शेवटचा बॉल 27 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. बॉल हवेत, फटका फसलाय, कॅच ड्रॉप झाली. एक सोपा झेल इथून मात्र सोडण्यात आला आणि तिथे मात्र एक धाव देखील कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तू मे झाले, परंतु दुसरी धाव घेत असताना बॅट्समन झाला बाद. आता सुरुवातीची जर का आपण बघितलं तर पहिल्या डावातील 4 षटकं आता संपली आहेत आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 28 धावा धावफलकावरती आणि 29 धावांचं लक्ष आहे. चला लगेच जर गोठिवली संघ आता फिल्डिंग लावून घ्या. गोठिवली टीम मैदानाच्या आतमध्ये उतरा. खेळाडूंना विनंती आहे, कारण जो आपला समोरची दिशा आहे जिथे मात्र गाड्या आपण सुरक्षित ठिकाणी पार्क करायच्या आहेत, तिथे मात्र टोईंग वाल्यांची नजर तुमच्यावरती नेहमीच असते आणि ते कोणत्याही क्षणाला येऊ शकतात. म्हणूनच आपल्या गाड्या सुरक्षित ठिकाणी आपण पार्क करा. एकोणतीस धावांचं लक्ष. पाहूया आता या लक्ष्याचा कशा रीतीने पाठलाग केला जाणार आहे नेरूळ या टीमच्या माध्यमातून.
सन्माननीय अजिंक्य दादा केहणी यांचे या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. वेलकम दादा, सहर्ष स्वागत आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. दुसऱ्या डावाला इथून मात्र सुरुवात होतीये. यावेळेचा हा बॉल यावेळेला देखील लाईन खराब आहे. पंच सांगतात आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन धावा धावफलकावरती आपल्याला पाहार धावा होतात. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे. खडे खडे स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतात अर्धा डझन. 6 धावेंकरिता हा षटकार. काय फटका सजवलाय. नंदेश यांच्याकडे ताकद आहे आणि ताकदीचा योग्य वापर आता मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. अष्टपैलू खेळाडू आणि 30+ फॉर्मॅट मध्ये भरपूर फॉर्मात असलेला खेळाडू आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आग लावतोय. धावफलकावरती आता धावा. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 14. अजून 15 धावांची गरज आहे विजयासाठी या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या नेरुल या संघाला. बॉल तयार होतात. 20 बॉल मध्ये अजून 15 धावांची गरज. लवकर मॅच फिनिश करण्याच्या घाईमध्ये सध्या दिसतोय बॅटर नंदेश. नंदेश भगत. बॉल तयार होतोय. पुढचा बॉल. या वेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पहा. तिथे 1 धाव कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती आता संयमाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा 1 बॉल बाकी आहे या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकातील. आता 14 करायचे आहेत येणाऱ्या 19 बॉल मध्ये. बॉल तयार. यावेळेला बॅकफुटला गेले. तिथे फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग झाली. या बॉलवरती कोणत्या प्रकारचे रन्स आपल्याला पाहायला मिळत नाही. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये आता तुम्हाला धावा करायच्या आहेत 14. 18 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. 18 चेंडू 14 धावा. यावेळेला मिस फिल्डिंग झाली आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार, वजनदार आणि इथे मात्र बहारदार हा येतोय नशिबाचा षटकार.
या 6 धावांच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 धावा. आता विजयासाठी फक्त 8 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. या वेळेला देखील स्ट्रोक चांगला, तिथे फिल्डर आहेत, भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय आणि एकाच धावेवरती इथून संयम दाखवावा लागतोय. आता 16 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे. 16 चेंडू 7 धावा. स्ट्रोक चांगला आहे, बॉल हवेत पकडला जातोय, झेल बॅट्समन बाद. फुटवर्कचा चांगला वापर, तिथे मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि या बॉलवरती 1 धाव प्राप्त झाली. तेवीस धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी 6 धावांची गरज आहे. पाहूया आता या 6 धावा इथून मात्र कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार आहेत. स्ट्रोक तर चांगला आहे, परंतु पुन्हा एकदा 1 धाव घेण्याचा प्रयत्न इथून मात्र दाखवला आणि तो प्रयत्न यशस्वी होता. पाच धावांची गरज आहे. 13 बॉल मध्ये 5 धावा. या वेळेला पहा बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये, तिथे 1 धाव मिळणार. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये आता विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 12 चेंडू 4 धावा. बारा बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. बॉल तयार. या 12 बॉल मध्ये 4 धावा सुद्धा डिफेंड झालेल्या आहेत टेनिस बॉल क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. स्ट्रोक चांगला आहे. वाव, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव 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 वाव. अतिशय देखणा फटका. नंदेश भगतच्या बॅटमॅननं विजयाचा चौकार. सामना जिंकलाय. अभिनंदन. नेहरू संघ दुसरा विजय मिळवतोय. चला नेहरू संघ टीम कॅप्टन या आणि जुईनगर संघ आपला देखील कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. तर या स्पर्धेमध्ये गोठवली टीमने सहभाग घेतला त्याबद्दल आपला शुभ सन्मान आम्ही करतोय. अजिंक्य दादा केनी यांच्या उपस्थितीमुळे त्यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत.